आले गाडी. एडिट करण्यानंतर ती 200 मिनिट आहे. तो आटे आलाय त्याचं बघायला त्याला म्हणाल की हा त्याची पेहायला किती जाते काय आज असं केले टाकले त्याची पेहायला किती चालू होतं. संगीत तालीम म्हणजेच सगळ्यांना नमस्कार. आज आपण सगळी आपण नैसर्गिक आपत्ती साठी पुरेपूर उपाययोजना कशा कराव्यात यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. तर आज आपल्याकडे तहसीलदार मॅडम आलेल्या आहेत, तर आपण त्यांचा सत्कार पहिले करूया. तहसीलदार मॅडमचा सत्कार ग्रामपंचायत लाडगावचे सरपंच मॅडम करतील. नंतर नायब तहसीलदार सरांचा सत्कार सुधीर साळवी गावाध्यक्ष हे करतील. कुरंजगाव मंडळ अधिकारी करतील. हो. सरपंच लाडगड मॅडमचा सत्कार पुरवठीच्या सरपंच मॅडम करतील. नंतर पुरवठी सरपंच मॅडमचा सत्कार मी स्वतः करते. आपल्याकडे एनजीओ मार्फत प्रसाद पाठक सर आलेले आहेत, त्यांचा सत्कार नरवणकर सर करतील. एनजीओ मार्फत आपल्याकडे सर आहे, त्यांचा सत्कार राजेश्वर सुर्वे सर करतील. नंतर वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार फुलारी सर करतील. नंतर पोलीस आपल्याकडे सर आलेले आहेत, त्यांचा सत्कार राजेश्वर सुर्वे सर करतील. करंजगाव हायस्कूल करंजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक जोशी सर यांचा सत्कार नरवणकर सर करतील. उपस्थित राहिला. आपल्याकडे नगरपंचायतचे अग्निशमन दलाचे जवान आले, तरी त्यांचा सत्कार ग्रामपंचायत गुन्हा करतील.
त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. ऍक्च्युली लाडच्या गावामध्ये यायला आम्हाला नेहमीच आवडतं. यापूर्वी पण आम्ही अनेक वेळा आलेलो आहोत आणि मला वाटतं बघा आपल्या नैसर्गिक आपत्तीच्या या कॉन्क्रीटला विमान हेलिकॉप्टर सुद्धा आलेलं आहे. कधी कधी अशी गरज पडते की लोकांना रेस्क्यू करताना हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घ्यावी लागते. तर एक समजून आपण की आपल्या दाखवण्यासाठी हेलिकॉप्टर सुद्धा इथे आलेला आहे. हा आपल्यातला संवाद आहे म्हणून मला वाटतं फार फॉर्मॅलिटी करत नाही. पण आज खूप बरं वाटलं की आजच्या या नैसर्गिक आपत्तीच्या प्रशिक्षणासाठी किंवा आपण एक मॉकड्रिल जे गावामध्ये आयोजित केलं होतं त्यासाठी आपल्याकडे ग्रामपंचायतीचे आपल्या सरपंच मॅडम आहेत, गुरुंडीचे पण आहेत, तोरसगावचे पण आलेले आहेत आणि इथे सगळ्या विविध विभागाची लोक सुद्धा इथे आलेले आहेत. तर सगळ्यांचं एक कौतुक वाटतं की आजूबाजूच्या गावातली लोक सगळी एकत्र इथे असल्यामुळे एक आपल्यामध्ये युनिटी इथे दिसून येते. आपल्याला माहिती की यापूर्वी अनेक वेळा अशी काही उदाहरणं घडलेली आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला बचाव कार्य करावं लागलं. आता आज तारीख आलेली आहे 11. आपल्याला माहिती अजूनही पाऊस आपल्याकडे पडलेला नाही. पण दरवर्षी असं चित्र असतं का? दरवर्षी आपल्याकडे पाऊस लवकर असतो. 1 तारखेनंतर पाऊस 7 तारखेमध्ये येतो. मागच्या वर्षी तर अशी परिस्थिती की 20 मेलाच पाऊस आला होता आणि मला वाटतं 20 का 22 तारखेला एवढा मुसळधार पाऊस आला होता की त्याच्यामध्ये अनेक आपली घरं गोठे यांचं नुकसान झालं होतं. आपल्याकडे एक व्यक्ती सुद्धा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली होती आणि त्यांना आम्ही नंतर मदत केली होती. तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ते वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. आता पावसाळा आला की आपण जास्त अलर्ट का होतो? पावसाळ्यामध्ये काय होतं एकदम मुसळधार पाऊस येतो, वादळ वारे येतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतं ते समुद्र किनारी असलेल्या गावांचं. आपण फयान किंवा चक्रीवादळाचा सामना आपण केलेला आहे. आपल्या गावामध्ये पण आलं होतं चक्रीवादळ लाडघरला आणि त्यामुळे आपल्याला माहित असेल की वादळ जर झालं तर काय होतं. तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं जी मोठी मोठी झाडं आहेत ती सगळी पडतात आणि झाडं पडली तर ती खाली पडली तर ठीक आहे. पण आपली जी घरं असतात किंवा आता आपण बघितलं तर होमस्टे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि आजूबाजूला झाडं आहेत. ती झाडं पडल्यामुळे घराचं नुकसान होतं, संरक्षण भिंतीचं नुकसान होतं आणि आपण सुद्धा झोपेत असू आणि एखादं झाड पडलं, झाडामुळे घर कोलॅप्स झालं तर त्या घरामध्ये राहणाऱ्या माणसांना सुद्धा जखमी होतात किंवा नको ते प्रसंग घडतात. आणखी याच्या पुढे जाऊन आणखी खूप काही गोष्टी घडू शकतात वादळामुळे. मागच्या वेळेस आपण अनुभव घेतला की असं वादळ जेव्हा यायचं असेल तर आपण त्याच्या आधी लोकांना अलर्ट करतो. आता आपल्याकडे यंत्रणा खूप चांगली निघालेली आहे. म्हणजे आपल्याला दररोज किती पाऊस पडणार आहे, कुठे पडणार आहे याची बऱ्यापैकी माहिती मिळते. समजा आपल्याकडे असं वादळ मोठ्या प्रमाणात येणार असेल, जसं मागे 2 वर्षापूर्वी झालं होतं, वादळ येणार 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 म्हणून आपण सगळं अलर्ट करत होतो. मात्र ते वादळ आलं नाही. सुदैवाने ते आलं नाही, ती चांगली गोष्ट आहे. पण समजा जर असं वादळ आपल्या समुद्राच्या दिशेने घोंघावत असेल तर आपण काय करतो, त्याची सूचना सगळ्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवतो. म्हणजे आता मला वाटतं आपल्या जे ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच आहेत त्यांना माहिती की ती यंत्रणा म्हणजे आमचे ग्रुप केलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहेत. आम्ही ही माहिती खाली सगळ्या डिपार्टमेंटला पाठवतो आणि ती आपल्यापर्यंत येते की असं असं वादळ होणार आहे. तर मासेमारी मोठी असतील तर आपले मच्छीमार असतील त्यांना सुद्धा तो इशारा दिला जातो. साधारणपणे ज्या दिवशी पौर्णिमा अमावस्या असते भरतीच्या मोठ्या मोठ्या लाटा येतात तेव्हा आपण अलर्ट मोडवर असतो आणि असं जर वादळ येणार असेल आपण दिलेल्या सूचनेनुसार लोकांनी कधी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये विनंती. याचं कारण काय की सॅटेलाइटवर येणारे वादळाची चित्र सगळं वरून पाहिले जातात आणि त्याच्यानुसार खाली आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मार्फत आम्हाला वेळोवेळी सूचना येतात. तर आपलं पहिलं काम काय, जर अशी सूचना आली तर आपण आपल्या घरातलं जे जरूरचं सामान आहे ऐत्या वेळी काय होणार, आपण घराच्या बाहेर पडायला गेलो तर काय होतं जमत नाही, आपण आपले प्राण वाचायला बघतो. सगळ्यात महत्त्वाचं ते महत्त्वाचे असतात. मग अशा वेळी आपल्या घरात काही महत्त्वाचं दागदागिने असतील, पैसा अडका असेल आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र असेल बघा, शाळेची दाखले असतील काय असेल आणि त्याची गरज पण पडते. आता आधार कार्ड असेल, अशा जे महत्त्वाच्या गोष्टी की ज्या आपल्याला खूप लागणार गरजेच्या आहेत त्या आपण काय केल्या पाहिजेत नेहमी एका व्यवस्थित सुरक्षित पेटीमध्ये ठेवून कुलूप बंद करून ठेवाव्यात. अशी तर खरंच वेळ आली, वादळ आहे किंवा असं इमर्जन्सी आहे तर आपण
पहिले काय करायचं, आपला प्राण वाचवतानाच आपण अशा गोष्टी सुरक्षितपणे पटकन हाताशी आली तर आपण ते घेऊन बाहेर निघू शकतो. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे असे जेव्हा इशारे दिले जातात, गावांमध्ये सूचना दिली जाते आणि तुम्हाला शिफ्ट करायला लागतं, पण प्रत्येक गावाने एक सुरक्षित अशी जागा शोधायला पाहिजे. जसं मला वाटतं आपल्या गावामध्ये आपण ते शोधले का? शाळेमध्ये शिफ्ट करतात. आता बघा, समुद्रापासून दूर आणि थोडीशी उंच भागामध्ये, जसं काही पाण्याची लाटा येणार नाही आणि आपलं म्हणजे नुकसान होणार नाही अशा पद्धतीची एखादी सुरक्षित जागा आपण आधीच ग्रामस्थांनी शोधून ठेवली पाहिजे. ऐत्या वेळी आपण शोधायला गेलो, इकडे तिकडे पळापळ केलं उपयोग नसतो. गावातल्या प्रत्येक माणसाला ही गोष्ट माहित पाहिजे की जर काही घटना घडली तर आपण कुठे जायचं. म्हणजे समजा एखादी शाळा आपण शोधून ठेवली असेल तर त्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा आवश्यक काही गोष्टी असतील, अथवा बांधून असतील, ते आधीच तिथे सोय करून ठेवायची, जेणेकरून अशा प्रसंगामध्ये आपल्याला इमिजिएट त्या ठिकाणी जाता येईल. यासाठी आता दुधाचा प्रसंग घडला तर आपण पहिल्यांदा कोणाला घराच्या बाहेर काढतो? सांगा बरं, बोलतात काका? म्हाताऱ्या माणसांना, मुलांना. म्हणजे लहान मुलांची आपल्याला पहिली काळजी घ्यायची असते, म्हणून आपल्याकडे जी काही लहान मुलं आहेत, आता शाळेतल्या शिक्षकांना पण माहित असतं किंवा अंगणवाडी सेविका आपल्याकडे गावामध्ये असतात, त्यांना माहित असतं, अगदी लहान लहान मुलं असतात. तर पहिल्यांदा घरातल्या लोकांनी आणि किंवा ग्रामस्थांनी पहिली प्रायोरिटी आपली कोण असणार? लहान मुलं असतील ती. त्याच्यानंतर दुसरं असणार आपले वृद्ध, की ज्यांना पटापट चालता येत नाही. काही अशी लोक असतील बघा, बेड रिटर्न असतात, घरात झोपून असतात, की ज्यांना चालता पण येते, दुसऱ्याच्या मदतीशिवाय ते बाहेर निघू शकत नाही. अशा लोकांना आपण जर म्हटलं की चला आता वादळाचा इशारा दिलाय, अर्ध्या तासाने वादळ येणार आहे, आणि मग आपण वादळाचं अगदी जवळ आलं, वादळ उभारायला लागलं आणि मग आपण त्या लोकांना शिफ्ट करायला गेलो तर पॉसिबल होईल का आपल्याला? नाही होणार. मग अशा वेळी आपल्याला अशा लोकांना आधीच आयडेंटिफाय करून ठेवावं लागेल, शोधून ठेवावं लागेल कोणाच्या घरामध्ये अशी लोक आहेत, आणि या लोकांना आपण आधीच सुरक्षित ठिकाणी किंवा आपण हॉस्पिटलमध्ये ठेवू शकतो. आपल्याला डॉक्टर इथे आलेले आहेत, आपल्याला ते सांगतीलच हे जे लोक आहेत की ज्यांना औषधोपचाराची गरज असते, जे घरामध्ये रुग्ण आहेत, पॅरालिसिस झालेले असतील किंवा काही आजाराने असतील, त्यांना आपण सुरक्षितपणे वैद्यकीय म्हणजे म्हणतात ना देखरेखीखाली हॉस्पिटलमध्ये आधी समजा ठेवलं तर आपली धावपळ होणार नाही. तर वृद्ध असतील, लहान मुलं असतील, काही गरोदर माता आपल्या गावामध्ये असतील, तर त्या गरोदर माताची यादी सुद्धा आता इथे अंगणवाडी सेविका आहेत का? अरे नाही. आशा सेविका आपल्याकडे आहे यादी, किती आहेत गावात? 4 आहेत. अशा ज्या गरोदर स्त्रिया आहेत, त्या गरोदर स्त्रिया, लहान बाळ असेल, तानं बाळ असेल अशा स्त्रिया, लहान मुलं कोणत्या करत आहे, ही सगळी माहिती ग्रामपंचायतीने काढून ठेवायला पाहिजे. कशासाठी? सांगून कधीही कोणतीही घटना होत नाही. नैसर्गिक आपत्ती त्या शब्दातच आहे, ती काय आहे? आपत्ती. आणि आपत्ती कधी सांगून येते का? नाही, म्हणजे ती कधी येणार आहे त्यासाठी आपण आधीच प्रिपेअर असलं पाहिजे. मग अशा लोकांची यादी करून ठेवली, कोणाच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, कोणाच्या घरामध्ये वृद्ध माणसं आहेत, कोणाच्या घरामध्ये रुग्ण आहेत, ही सगळी माहिती आपण काढून ठेवायची आणि त्या लोकांना संपर्कामध्ये राहायचं आणि त्यांना काही मदत लागते का ती पहिली बघायची. कारण तरुण मुलं असतात ते काय होतं, पटपट बाहेर निघून गाडीला टिक मारली की लगेच जातील निघून, पण ज्यांना गाडी चालवता येत नाही, ज्या स्त्रिया आहेत, त्या सगळ्या मागे राहणार. त्यामुळे आपण आपल्यावर या सगळ्यांना घेऊन सुरक्षित स्थळी आपल्याला पोहोचायचंय. हे आपण पहिलं काम आपलं करणार आहे. पण समजा एखादा अपघात झाला, आता तो अपघात कुठे होऊ शकतो? जसं मी म्हटलं की जोराचं वादळ आला आणि मग झाडं पडली किंवा रस्त्याने जाताना एखाद्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं, तर अशा प्रसंगामध्ये काय करायचं, आपण प्रथमोपचार कसं द्यायचं हे पण आपल्याला माहिती पाहिजे, तर त्या व्यक्तीचे प्राण आपण वाचवण्यामध्ये यशस्वी होतो. तर या बाबतीतली माहिती आपण पाठक सर इथे आलेले आहेत, त्यांच्या मार्फत आपण काही माहिती ती देणार आहोत. आपल्या बचावासाठी इंडिया पथक सुद्धा आपल्याकडे दाखल झालेलं असतं. आता एक चांगली गोष्ट अशी की दापोलीमध्ये पाणी साठत नाही. आपण जर चिपळूण बघितलं किंवा खेड बघितलं, तिथे पाऊस पडला की बाजारपेठेमध्ये पाणी भरतं, चिखल होतो, लोकांना बाहेर निघता येत नाही. तर अशी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये नाही. पण जालगावसारखा आपला एखादा भाग आहे की तिथे पाणी साठतं. मग अशा वेळी काय करायचं? आता तिथल्या लोकांनी एक आयडिया केली, घरं बांधतानाच काय केले, डबल बांधले, खाली पाणी आलं की ते वरच्या मजल्यावर जातं. पण अशा वेळी आपण घरामध्ये पाण्याचा साठा, पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवावा. आपल्याला म्हणजे आपल्या विहिरीमध्ये सुद्धा गाळ तयार होतो आणि मग पाणी पिण्यासारखं राहत नाही. मग आपण काय करायला पाहिजे, पिण्याचं जे पाणी आहे किमान 2 ते 3 दिवस आपल्याला
लोकांना सवय असते रोज उठायचं, बाजारात जायचं, फ्रेश भाजी घेऊन यायचं. पावसाळ्यामध्ये शक्य होतं का? मग आपल्या घरामध्ये आपल्याकडे अशा काही भाज्या किंवा काही गोष्टी, दूध, अंडी लहान मुलांसाठी आपण ज्या काही आवश्यक गोष्टी त्या साठा करून ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण कितीतरी गोष्टी करू शकतो की जेणेकरून नैसर्गिक दृष्ट्या जर काही आपत्ती आली तर त्याच्यातून आपण आपला मार्ग काढू शकू आणि आपला बचाव करून घेऊ. आता आणखी एक गोष्ट अशी आहे की आपण आपल्या घराची आजूबाजूच्या संरक्षण भिंतीची पाहणी करायला पाहिजे. कशासाठी करायला पाहिजे? तुम्ही बघितलं असेल काही घरांची छत काहीतरी कुठेतरी खराब झालेलं असतं, बाहेरची जी भिंत असते संरक्षण भिंत ती कुठेतरी तुटलेली असते, दगड पडलेले असतात, सोंडे निघालेले असतात आणि मग अशा वेळेस काय होतं, एखादी जर आपत्ती आली ना, एक वारा झाला परवा, दर वारा आला लगेच भिंती पडली. तर भिंती पहिल्या काय पडतात कारण आपलं लक्ष नसतं आणि मग त्या भिंती पडून त्याच्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. तर असे प्रसंग घडू नये म्हणून आज आपल्याकडे फडणवीस साहेब आले, मी त्यांना विनंती करते काही गोष्टी आपल्याला सांगतील. त्याच्यानंतर आरोग्य विभाग पण इथे आलेला आहे. आरोग्य विभागाला मी विनंती करेन आपल्याला त्यांना काय सांगायचं असेल त्या दृष्टीने. जसं आता आपल्याला माहिती की पावसामध्ये साप वगैरे निघतात, विंचू निघतात किंवा डॉग बाईट झाले तर त्याची औषधं आपल्याला कुठे मिळतील? आपण डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आपण काय करतो? दुर्लक्ष करतो आणि मग ते जास्तीच होतं. मग त्याचे औषधोपचार कसे करायचे डॉक्टर साहेब सांगतील आणि आपल्याकडे पोलिसांची पण एक मोठी टीम आलेली आहे. हे तर नेहमी आपल्या सेवेसाठी सज्ज असतात. कुठेही काही इमर्जन्सी झाली की यांची गाडी तिथे येते आणि लोकांना घेऊन जाण्यासाठी किंवा कोणत्याही प्रसंगामध्ये मदत करण्यासाठी ते सज्ज असतात. त्यामुळे ते सुद्धा इथे आलेले आहेत, ते पण त्यांच्याकडून काही आपल्याला मार्गदर्शन करतील. मी आता इथे थांबते आणि फटाक सरांना पहिली विनंती करते की आपल्याकडून आपण काही प्रथमोपचारच्या डेमो आपल्याला दाखवा. धन्यवाद. मॅडम नमस्ते. मॅडमनी खूप छान प्रकारे माहिती दिली. बेसिकली मला फार बोलता येत नाही कारण रेस्क्यू टीम लीड करणं किंवा ती मॅनेज करणं हेच माझं काम असतं. पण रेस्क्यू करताना सर्वात महत्वाचं असतं म्हणजे आपण रेस्क्यू करताना दुसऱ्याचा जीव वाचवायला आपण जात असतो त्यावेळी आपण स्वतःचा पहिला जीव बघितला पाहिजे, स्वतःची काळजी पहिल्यांदा घेतली पाहिजे. त्यामुळे कुठेही ज्यावेळी रेस्क्यूला आपण जातो त्यावेळी तिथली नैसर्गिक परिस्थिती काय आहे, उदाहरणार्थ आता पाण्याचा खूप मोठा लोंढा येत असेल तर नेमकं आपण कसं उतरायचं. आता खूप वेळा इथे दाखवायला आपल्या इथे तसं हे नाहीये, पण जिथे नदीचा प्रवाह असतो त्याच प्रवाहात समजा तुम्हाला एक 10 फूट पुढे जायचं असेल तर त्याच्या आधी 10 फूट तुम्हाला पाण्यात उतरायला लागतं आणि प्रवाहाबरोबर जायला लागतं. जेव्हा तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाल त्यावेळी तुमचं जास्त एक्झर्शन होऊन ज्यावेळी रेस्क्यू करायची वेळ येते त्यावेळी तुम्ही दमलेले असता. हा म्हणजे हे साधे साधे माझ्यापेक्षा आता इथे अनुभवी सगळे कारण वयाने सुद्धा ज्येष्ठ माणसं आहेत त्यामुळे त्यांना इथलं फार अनुभव असेल यांना. पण हे सगळं करत असताना महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घेणं. ज्यावेळी एखादा ऍक्सिडेंट होतो, हात वगैरे हात पाय मोडलेला असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे बांधणं. आता मेडिकलचे हे पण आहेत, आम्ही पण त्याचे काही डेमो दाखवतो. नंतर स्ट्रेचर आता इथे अवेलेबल आहेत पण तिथे स्ट्रेचर नसतात, तिथे मग दोरीचा डब्ल्यू करून त्याच्यातनं स्ट्रेचर वरून उचलून द्यायचं किंवा हाताचा वापर करून त्यांना उचलता येणं. ते उचलताना एक वेगळी ट्रिक आहे कारण आपण उचलताना पटकन वाकून उचललं तर आपल्याला लचक भरण्याची शक्यता असते. त्यामुळे ते उचलताना सुद्धा व्यवस्थित हनुमान सारखं बसून एका साईडने उचलायचं असतं. अशा अनेक गोष्टी असतात, त्या गोष्टी शिकणं म्हणजे त्याला खूप वेळ जातो. पण आवश्यक असलेल्या महत्वाच्या गोष्टी आता आम्ही तुम्हाला इथे दाखवू काही हे करून. झालंय काय की आम्ही म्हणजे मी आणि माझे जे सहकारी आहेत रचित पटेल आम्ही दोघेही लिगामेंटच्या ह्याच्यामुळे सध्या स्थानबद्ध, पण आमची बाकी सगळी टीम जी आहे ती ट्रेनिंगला गेलेली आहे 3 दिवस. काल मॅडमनी सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे, आमची टीम मधली आम्ही दोघं जण इथे आहोत पण जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला हे दाखवतो. आणि आमच्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंट या सगळ्या ह्याच्यात काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे आम्हाला एक ठराविक आता उदाहरणार्थ आपल्या इथे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये हायकिंग आणि जम्पिंग हे आपल्या इथे लागत नाही किंवा हायकिंग आपल्या इथे करायलाच लागत नाही कारण एवढे मोठे डोंगरच नाहीये. पण ह्यांचं जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी रेस्क्यू चालतात त्यांना खूप काही करायला लागतं, त्याची माहिती ते देतीलच. मी प्राथमिक आणि ह्याची माहिती आम्ही देतो.